तर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना मारण्याचा कट होता असा मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। आरोपी दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता असून त्याच्याकडे बंदूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच SIT स्थापन करून चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। तर गायकवाडांवरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याने जे कृत्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे। अशा लोकांवर कारवाई ही लवकरात लवकर त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।